यायले यायले. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज ना सकाळी ब्लॉग शूट करणं झाला नाही, कारण आज आमच्या इकडं आले तर पाहुणे. तर माझे वडील आणि माझी बहीण आलेली आहे. तर आत्ता आम्ही आले राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये. तर सुरुवातीला ना तिथे माकडे होती, मस्त छोटे छोटे मस्त खेळत होते. हे बघा इथे पण आहेत आणि ते सगळे गेले तर समोर. तर आज ना जास्त इथे गर्दी पण नाही आहे, तर त्यामुळे आज आलो आम्ही. नाहीतर संडे आणि सॅटर्डे आणि संडेची एवढी खूप गर्दी असते इथं. इकडे आहे सर्प उद्यान. हे इथंच आहे ना सर्प उद्यान. हे बघा खाली असं खोल केलेलं आहे मस्त. तर इथे बघा इथे टॉर्टाईच आहेत, छोटे छोटे पाण्यामध्ये मस्त आहेत. माझे वडील आणि माझी बहीण तर इथे फोटो काढायला ते त्यांचे फोटो सुरू आहेत, फोटोशूट. तर काय तिथे बघा मोठ्याच्या मोठा नाग आहे. तर काय मोठ्या अजगरापाशी छोटा अजगर. हो, कसं वाटलं आज सुख भेटायले. नागिन दररोज बघतो, पण आज नाग पण बघण्यात आलाय. तिथं होते ना छोटे छोटे नागिन बघतो, आज नाग पण बघण्यात आलाय. तर गाईस इथे ना अजगर आहे. कुठं बसला की मागच्या वेळेस या कोपऱ्यात होते. तर गाईस हा आहे अजगर. अजगरच ना, अजगर आहे, जाळीदार अजगर. ते तिथं आहे. हे बघा असं हे एक्झिबिशन हॉल आहे. तर गाईस आता आम्ही जात आहे एक्झिबिशन हॉलमध्ये आलेलो आहे. माझ्या चष्म्याचा पॉईंट वाढला वाटते. तिथे आहेत मगर, पण त्या बाहेर जाऊन बसल्या आता उन्हाला, ऊन खायला. ह्या मोठ्याल्या तोंडाच्या आहेत वाटते, हो लांब तोंडाच्या हे ना. हा ते सोंडीचे आहेत. तर काहीच आमचे पाहुणे नवीन आहेत, त्यामुळे कोणी असं व्हिडिओमध्ये बोलायला लाजते. सगळेच लाजायले तर. आणि त्यांनी तर बोलायला झाले, त्यांनी तर समोरच चालले. तर हा बघा माकड, आणि हे माकड त्या माकडाला पाहायले. कसं वाटायला पुण्यात येऊन. हे बघा सगळेच लाजायले आज. तर काय तिथे नाग आहेत. मला दाखव नाग. तिथे तर बसलाय टोकाला. तिथे फोटो काढण्यासाठी स्नेक पार्कचं, म्हणजे तिथे वरनं आपला मुंडकं ठेवायचं आणि काढायची. तर काय हे बघा नागाच्या रूपातली नागिन. अगं ये खाली वाग, हे तिथं ठेव. हा हा इथं ठेव ना, खाली होय. आणखीन हो वर थोडस. सापाच्या रूपातली नागिन. राईट. तर काही हे पण अजगर आहे, पण हे बिनविषारी आहे. त्याच्या समोर तोंड बघा, आणि त्याचं पोट किती मोठं आहे, काहीतरी खालं वाटेल त्यांना. ते छोटे छोटे रोपटे आणले तर फुलायचे इथे लावण्यासाठी. सगळीकडे रिपेअरिंग सुरू आहे. ते बघा वेगळे येतं थोडे. काय माहितीये का, काय घरच्या नागिनी आणून सोडायची. तर गायचे ते मस्त एक छोटासा तलाव आहे, आणि इकडे मोर आणि गिधाड आहेत. तर ते पाहण्यासाठी चाललोय आम्ही. इथून नाही दिसणार गायच, कारण उंचावर आहे आणि बारीक बारीक जाळी बीक लावलेली आहे. तर खूप दूर आहे. लांडोर आणि मोर आहे इथं. प्यायचे का? थंड असेल. आणि मी आता इथं बसलेले, मला पाणी आणून जातात, कारण आज मी एकटेच बोलायले, दुसरं कोणीच बोलायला चालेल. अच्छा. मला प्यायचं ना, कारण मी एकटीच बोलते, आज कोणीच बोलायला झाले, सगळे लाजून बसायला.
तर गाईस त्यांचं डिस्कशन आहे सुरू अस्वलासाठी. गावामध्ये येत गेले ना छोटेपणी ते माणसं घेऊन येत गेले अस्वला छोटे छोटे. तर इथे समोर गेलांना अस्वला आहे तर पाहण्यासाठी. तर दाखवते खूप मोठा लिहितो. ऊन खूप तपतंय आणि इकडं बघा आजचे व्लॉग एवढा कॉमेडी बाज आहे ना, खूपच आहे. त्यांच्यामध्ये ना ते डिस्कशन करायलेत आणि मी कॅमेरा नेला ना त्यांच्यासमोर सगळे हसायलेत, एकमेकांकडे पाहून नाही गपचूप बसायलेत. तर गाईज ना ती पळाली. तर गाईज ना सगळे अशा गपचूप बसायले कॅमेरा आल्यावर. तर गाईज झूमध्ये ना आता सगळीकडे बांधकाम सुरू आहे, पूर्ण बांधकाम सुरू आहे. आणि हा बघा हे एकदम मागचं पाठीमागचं लोकेशन खूप छान वाटते. तर गाईज तिथे अस्वल आहेत, 2 आहेत पण दूर आहे बसलेत ते खूप. आणि गाईज ही बस आहे फिरण्यासाठी. मला वाटते काहीतरी त्याची चार्ज पण असणार. हो ना, ते दोघंच भांडणं करायले तर खेळायले ते बघा दोघंच जण. आणि हे आज व्लॉगर माहितीये का, आज सगळे लाजाळू व्लॉगर झाले तर एक पण बोलायला झाले तर एक पण नाही. मी व्लॉग करणार नाही, माझा आज मिनी व्लॉग आहे आणि हा व्हिडिओ टाकल्यानंतर माझा मिनी व्लॉग येईल. तर गाईस इथे आहे ते चित्तळ. तर गाईस हे ना चित्तळ आहेत आणि त्यांना ना तिथे गांजर खाण्यासाठी टाकले. तर हे ना बघा एका जागी पूर्ण सगळे जमा झाले. तर गाईस हे सांबर आहेत, सांबर मोठे मोठे आहेत. ते तिथे बसलेले खूप मोठं आहे. हे आमच्यासोबत पान कोंबडी. हे तर नीलगाय आहेत. तर गाईस इथे चिंकार आहेत आणि एवढे छोटे छोटे पिल्ले आहेत. खूप छोटे छोटे आणि कसं ते दूर आहेत आणि तिकडे त्यांना खायला टाकलं. ते सगळे खाण्यामध्ये व्यस्त आहेत, त्यामुळे तितक्या दूरचे येत पण नाही शूटिंग. तर गाईस तिथे सिंह बघा. मागच्या वेळेस आम्हाला म्हणजे अगोदर आलं तर तेव्हा नव्हता, पण आता इथे याचं नवीन केलंय पण आणि तिथे आहे पण. पहिली वेळेस पाहिला मी. तर गाईस मी ना पहिली वेळेस सिंह पाहिलाय. खूप भारी आहे ते, मला नाही आवडला. सिंह नाही आवडला. आज व्लॉगमध्ये का बोलणं झाले बोलायला की गाईज मग सासरा आलाय म्हणून मी शांत आहे. त्याला असं वाटू नाही की चावायले दाड आहे म्हणून मी शांत बसले. तर गाईज फक्त मी एकटी बोलले. तुम्ही पाहायला पण व्लॉगमध्ये फक्त मी एकटी बोलायले. सगळे आणि कॅमेरा आला की सगळे इकडे तिकडे पळायचं आणि यांचे ग्रुप डिस्कशन मग असं सुरू राहिले थोडंफार. पण कॅमेरापाशी कोणीच बोलायला. गाईज तुम्हाला माहिती आहे मी एवढं कोणी व्लॉगमध्ये बोलते काही पण बोलत नाही. पण आज कसं आहे सासरे भाऊ आलेत ना, जरा आदर्श पाळावं लागतात, जरा व्यवस्थित राहावं लागतंय, प्रामाणिक राहावं लागतंय, एकदम असं छान राहावं लागतंय. त्यालाही वाटलं भाजीकडे जावं चांगलं आहे. त्याच्या डोळ्याच्या महागाऱ्या चला. तर त्याचे हरणं आहेत सावलीला, सगळे सावलीला जाऊन उभं टाकलेत. आणि आता आमचं पण आज खूप बरे केलं ऊन लागतं. तर गाईज इथे आहे रानगवा. तर गाईज सगळे एवढे थकलेत ना, खूप थकलेत. कारण आता ऊन पण वाढलंय, 12च्या नंतर खूप ऊन वाढते ना, ऊन पण तापायलंय आणि चालायचं मला ना. आणि आज मेन गोष्ट म्हणजे सगळ्यांना उपवास आहेत महाशिवरात्रीचे. तर त्यामुळं ना खूप ऊन पण लागते, थकलेत. तर आता थोडंसंच राहिले. तर आता आम्ही जात आहे वाघ बघण्यासाठी. तर गाईस इथे वाघ बघण्यासाठी आलतो. तर इथे जाळी आहे आणि पलीकडे ना काच आहे आणि तिथे बघा ते वाघ मामा झोपलेले आहेत ते तिथे झाडाच्या तिथं. तर गाईस आम्ही अगोदर पाहिला होता तो पांढरा वाघ होता आणि आता पाहिला तो बंगाली टायगर होता. तर इतकं भारी वाटलं त्याच्या पाहिलं, खूप छान. आणि अगोदर ना मी फक्त बोलत होते आणि माझा कॅमेरा बंद आणि नंतर कळलं कॅमेरा बंद आहे. हा नाही एकच ठिकाणी राहिला.
कुठे आहे खाली बसलाय. तर कशी चित्ता आहे आणि आला ना पूर्ण कंपाऊंड आहे. पलीकडून आहे बघा रे. हा 2 जण आहेत. खरं इकडनं पळते माहिती का 100च्या वर हा नाही हो लई पिल्ले पण आहे? लई ही बारकी. छोटे वा हो ना खरंच पिल्ले आहेत हो खरं कोपऱ्यात. किती छोटाले. त्याला छोटे छोटे पिल्ले पण आहेत तिथं. नाही छोटाले आहे तो. उचलून घेते का आता? 3-4 आहे तिथं. हा ते राखून धन्यवाद. संपलं. चेहरे पाहायसारखे झालेत सगळे. तर गाईज आजचा ब्लॉग आपण इथेच सेंड करू आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ब्लॉग आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.